खेळलेला आहे ऑन दी अपत्यानं फटका खेळलेला आहे अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर गेला होता. 22च्या बॅट मधून निघाला हा दर्जेदार चौकार. निलेश राईट आर्म स्लॉग सिमचा फटका चेंडू हवेत शतक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. व्हाट अ कॅच अप्रतिम झेल. टाइम आउटचा नियम लक्षात घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची टाइम आउट यानंतर कुठल्या फलंदाजाने जायचं ते ठरवून ठेवायचं आहे. फलंदाज बाद झाल्याबरोबर खेळाडू कक्षामधून मैदानात प्रवेश करायचा आहे. टाइम आउटचा नियम आहे लक्षात घ्यायचा आहे. तुम्ही 20 क्रिकेटचे सामने पाहतात तेव्हा 2-2 फलंदाज पॅड मधून तयार असतात हे लक्षात घ्यायचं आहे. आता खेळण्यासाठी जे होईल आकाश आणि आता मात्र खेळण्यासाठी गेलेला आहे तो करण. निलेश राईट आर्म यामध्ये हलक्या हाताने खेळलेला आहे. डिफेन्सिव्ह केलेला आहे. लोअर बॉटम हँडल पुश टू शॉर्ट मिड विकेट आणि त्यावर आकाश एक धाव पूर्ण करतोय. क्रिकेटचे एक सूत्र आहे खराब चेंडूचा तुम्ही समाचार घ्या चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवा आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करा. त्यावर तुम्ही लाईफलाईनचा वापर करा. मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे आणि क्रिकेटची लाईफलाईन जी आहे ती एकेरी दुहेरी धाव आहे. निलेश राईट आर्म याला मात्र हुकचा फटका कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय डीप फाईन एक सीमारेषेच्या बाहेर चौकार. फटका करता टायमिंग तितकं झालेलं नव्हतं मात्र पॉवर प्ले असल्यामुळे कुठलाही क्षेत्ररक्षक लॉंग लेग किंवा फाईन लेगला नव्हता आणि चेंडू डीप फाईन लेग सीमा पार गेला होता. निलेश याला मात्र उजव्याच्या थोडासा बाहेर जातोय चेंडू आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धावलेली धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या होती 10. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. एक फलंदाज बाद झालेला आहे पण मात्र एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. 5 षटकांचा हा निर्धारित सामना. निलेश राईट आर्म याला एक चांगला फटका वाले शॉट वॅकंट एरियामध्ये काय प्लेसमेंट आहे आणि चेंडू डीप मिड विकेट सीमा पार चौकार. काय फटका टिपिकल पॉवर प्लेचा फटका चेंडू डीप स्कोअर लेग सीमा पार चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर वराळदेवी तडाळी संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एक चांगल्या स्थितीमध्ये 1-18 पहिला फलंदाज बाद झाला होता 4 धावसंख्येवर. भावेश बाद झाला होता. एक चौकार मारला होता. त्यानंतर झेलबाद झाला होता. त्यानंतर मात्र करण याने पूर्णपणे सूत्र आपल्या हातात घेतले आणि 3 कलात्मक फटके मारलेले आहेत. कलात्मक क्रिकेट खेळलेला बघायला मिळाला पण 3 चौकार मारलेले आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये वराळदेवी तडाळी संघ. आपण पाहतोय वराळदेवी तडाळी विरुद्ध मानकिवली या 2 संघामधील सामना. धावसंख्या आहे 1-18. दुसरं षटक हे मार्गस्थ असणार आहे कारण दुसरं षटक सुद्धा पॉवर प्लेचं असणार आहे. एक मात्र आहे की यामध्ये 3 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील. लगेच आमचे पंच जय पवार क्षेत्ररक्षणाचा जायजा घेत आहेत. TDPL चे शिल्पकार
ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पहिली जी ऑफिशियल स्पर्धा झाली होती कोरोनाच्या प्रकोपनंतर त्याचे शिल्पकार जय पवार पंच म्हणून कार्यरत आहेत. दुसरं षटक शॉर्ट बॉल मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू इतका बाहेर होता की ते बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेलं नाही. बाकीचं काम मात्र पंचाने केलेलं आहे. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या झालेली 19. मनीष 8 ते 10 पावलांचा रनअप. याला अति सुंदर फटका कट केलेला आहे. फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राईव्ह आणि चेंडू डीप कव्हर सीमापार चौकार. टीव्ही ताडाळी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 23. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि फटका केला. काय फटका केला. टिपिकल पॉवरचा फटका. चेंडू डीप कव्हर सीमापार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पण असं वाटते की ज्याप्रमाणे आकाश आणि करण फलंदाजी करतायत वराळदेवी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असावी. वराळदेवी ताडाळी हा संघ खेळताना फलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या वेगाने वाढलेली. धावसंख्या झालेली 27. मनीष याला मात्र पुलचा फटका. पॉवरफुल डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. याला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत. शेतात चेंडू खाली येतोय आणि यावेळेला मात्र आकाश जावं लागेल. लागोपाठ 3 चौकार मारले आहेत. 333 रुपयाचं पारितोषिक पटकावले आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन गेलेला आहे. 27 धावसंख्येवर दुसरा पर्यंत बाद झालेला आहे. यस 333 रुपये पारितोषिक जे आहे ते संपूर्ण दिवसामध्ये पहिली चौकारांची किंवा षटकारांची किंवा विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल त्यांच्यासाठी आहे. धावसंख्या झाली 27. 31 धावा झाल्या 31. 31 धावा झाल्या 31. दुसरं षटक हे मार्गस्थ आता मात्र खेळण्यासाठी डावखुरा शैलीदार फलंदाज झालेला आहे. यामध्ये एक चांगला फटका केलेला आहे मिड विकेटला. मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 32. 32 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकामध्ये एक दमदार सुरुवात. पॉवर प्ले मध्ये एक दमदार सुरुवात बघायला मिळते. 2 बाद 32. 5 षटकांचा सामना आणि याचप्रमाणे जर धावसंख्या जमवली तर 70चा आकडा सहजगत्या पार होऊ शकतो. आज पहिला सामना आपण बघितला. जवळपास 59 धावांचं जे लक्ष्य ठेवलं होतं
आणि लक्ष्याचा पाठलाग करताना संजय स्पोर्ट्स सावध हा संघ पराभूत झाला. आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे फलंदाजी होते असं वाटतं नक्कीच 65 किंवा 70 प्लस कडे पाहत असणार वरालदेवी ताडाली. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज जितेश येतोय तिसरं षटक घेऊन. त्याचा सामना करण्यासाठी डावखुरा शैलीदार फलंदाज सज्ज होणार आहे कीर्तिराज आणि करण अशी जोडी खेळपट्टीवर. जितेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण दृश्य विखुरलेलं दिसेल. याला मात्र हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधता आलेला नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. जितेश यावर मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पहिल्या 2 षटकामध्ये धावांची लयलूट केली होती मात्र या षटकामध्ये जितेश थोडासा टर्न करतो. फुलटॉस चेंडू स्वांग केलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार. कीर्तिराजाच्या बॅटमध्ये निघाला हा दर्जेदार षटकार. जितेश यावेळेला मात्र खराब चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू दिशाहीन चेंडू आहे. एक अवंतर थांबल्याने धावसंख्या झाली 39. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. असं वाटतं की 70 प्लस हे धावसंख्येने पाहत असणारे वरालदेवी ताडाळी. जितेश पुन्हा फुलटॉस चेंडू स्विचचा फटका. टायमिंग साधता आलेला नाही. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 40. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. दोन बाद 40. जय बजरंग गोरसे आणि जानू इताडे दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. जय बजरंग गोरसे आणि जानू इताडे दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. याला मात्र लॉफ केलेल्या चेंडूला लॉंग ऑनला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. आता मात्र खेळण्यासाठी गेलेला आहे भाविक ही मिडल ऑर्डरचा एक जबरदस्त फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे आणि खरं तर भाविक या संधी आहे. कारण एक चांगली सुरुवात झालेली आहे आणि जे काही चेंडू खेळायचे एक संधी आहे मोठे फटके खेळण्याची. याला मात्र डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा बॉन झाला. अनपेक्षित उसळला. षटक पूर्ण होते आणि ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे.
तोपर्यंत मात्र आम्ही जातोय आमचे डीजे शून्यावर बाद झाला. एक मोठा फटका खेळला होता. वाईडिश मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न मात्र एक चांगला झेल आणि आता मात्र खेळण्यासाठी होते कृष्णा आणि करण अशी मधल्या फाळीची जोडी खेळपट्टीवर. धावसंख्या मात्र थांबलेली आहे 41. 4 बाद 41. पंकज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र हुकचा फटका चेंडू हवेत आणि यावेळेला बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बसतोय वराळ डिवी ताडाळी संघाला. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. चौरे संघ कर्णधार आणि संपर्क साधायचे. आपले टी शर्ट घेऊन जायचे. संघ कर्णधार चौरे संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचा आहे. पंकज हॅट्रिक वर आहे.
याला पुलचा फटका, चेंडू हवेत आणि या ठिकाणी पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होते. पहिली विकेट हॅट्रिक. याने पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. साकिबुल हसन, मुर्तुजा आणि आलोक कपाली या 3 बांगलादेशी फलंदाजांना बाद केलं होतं. असा एक हॅट्रिकचा इतिहास आहे. जे आपण खेळाकडे वळूया. सहा फलंदाज बाद आता मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे तो अक्षय, पंकज. उत्साह वाढलेला असणार. यावेळेला मात्र स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 42, 42. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातं. पहिल्या 3 षटकामध्ये काय धावांची लयलूट केली होती, फटकेबाजी केली होती. मात्र चौथ्या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या थांबवलेली आहे. धावसंख्येला लगाम लावलेला आहे. धावसंख्येला खीळ बसलेली आहे. त्याचं कारण अचूक टप्प्यावर होणारी पंकज याची गोलंदाजी. पंकज याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग सत्ता आलेला नाही. शॉर्ट पॉइंटला चेंडू आहे आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 43, 43. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना. यानंतर जय बजरंग गोडसे आणि चौरे या दोन्ही संघ करणार आणि संपर्क साधायचा आहे. संपर्क साधायचा आहे. पंकज याला ते इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. 20 क्रिकेटला जिथून सुरुवात झालेली 2003 पासून इम्प्रोव्हायझेशन वाढलेलं आहे. प्रत्येक जण अगदी तिलक दिशान एपी डिव्हिलियर्स बनण्याचा प्रयत्न करतोय. पंकज अप्रतिम गोलंदाजी आता पण या षटकामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आणि काय षटक पूर्ण करतोय पंकज. अप्रतिम गोलंदाजी षटकामध्ये. आमचे एक्सपर्ट स्कोरर प्रवीण भोईर माहिती देत आहेत की या षटकामध्ये फक्त आणि फक्त ज्या धावा दिल्या आहेत 2 आणि 3 फलंदाज बाद केलेले आहेत. कमबॅक केलेले आहे. कारण 3 षटकामध्ये वरालदेव ताडाळे हा संघ अतिशय फ्रंटफुटला वाटत होता आणि असं वाटलं होतं की 70+ कडे पाहत असणार. पण पंकज याने जी गोलंदाजी केलेली आहे मात्र थोडस अजूनही स्थिती चांगली आहे, चांगली स्थितीमध्ये आहे. पण मात्र जी स्थिती 4 षटकांतर असायला हवी होती ती बघायला मिळालेली नाही. त्याचं कारण पंकज याची अचूक टप्प्यावर झालेली गोलंदाजी. या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत आणि धावसंख्या झाली 43. अंतिम षटकामध्ये किती धावा पटकावल्या बघायचं आहे. पण किमान 55+ कडे पाहत असणारे आता मात्र वरालदेवी ताडाली हा संघ. 43 धावा झालेल्या आहेत. संघाचे तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय निलेश. निलेशचा सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज प्रणित आणि अभिमन्यू अशी जोडी खेळपट्टीवर. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. स्वेर चेंडू आहे. आपल्या दिशेमध्ये थोडासा भरकटतोय. गोलंदाज निलेशाने जे पहिलं षटक हाताळलं होतं थोडंसं महागडं पडलं होतं षटक. तब्बल 18 धावा दिल्या होत्या. मात्र अंतिम षटक हाताळतोय. हा गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत फक्त 1च धाव आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 44, 44, 45, 45.
5वं षटक हे मार्गस्थ आहे. त्याला पुन्हा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत मात्र झेल होणार नाहीये. चेंडू एका टप्प्याने जातोय तो लॉंगॉनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉंग अँड थ्रो. चुकीच्या ठिकाणी थ्रो. खरं तर गोलंदाजी थ्रो जर असता तर कदाचित धावबाची संधी होती. 2 धाव मात्र मिळत आहेत आणि धावसंख्या होती 47. तब्बल 6 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या 6/47. 5वं षटक गोलंदाजी करतोय निलेश. याला फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाही. पंचांचा काय इशारा बघायचा आहे. नोबलचा इशारा आहे. त्यामुळे 1+1 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या झालेली 49 आणि या चेंडूवर असणार आहे फ्रीट. उघड्या डोळी बघा नीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट. फ्रीटचा फायदा फलंदाज उचलतोय का बघायचा आहे. यावेळेला मात्र फायदा उचलतोय. फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव आणि याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 किंवा 2 मोठे फटके जर लागले तर नक्कीच 60 पर्यंतचं लक्ष एक चांगलं लक्ष ठरू शकेल. पहिल्या सामन्यामध्ये जे लक्ष होतं 59 धावांचं लक्ष होतं. याला मात्र फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि डीप मिडवे केला एक चांगला झेल. खेळण्यासाठी जातोय धीरज आणि परवेश. धावसंख्या अजूनही थांबलेली 50. हॅट्रिकवर आहे निलेश. विकेट हॅट्रिकवर. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फुल्लर लेनचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडू. षटक पूर्ण ते 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष. जय बजरंग गोडसे आणि चौरे दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. तर 50 धावा झाल्या. 51 धावांचं लक्ष आणि मी वळते टॉस कडे. टॉस होईल. कालिदासजी ठाकरे आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. एक बलाढ्य संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. सूरज खेने वेलकम. खूप खूप प्राऊड ऑफ भिवंडी सूरज खेने.
भिवंडी तालुक्यातील सर्वोत्कृष्ट भिवंडी नव्हे तर ठाणे मी म्हणेन सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सूरज केने आपलं हार्दिक स्वागत आहे. पांडुरंगजी गडगे आणि रवीजी धुमाळ या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. रवीजी धुमाळ आणि पांडुरंगजी गडगे दोन्ही मान्यवर टॉस साठी उपस्थित असतील. संघ कर्णधारांनी यायचंय, कॅप्टननी यायचंय. खूप खूप स्वागत आहे आपलं टॉस बॉक्स मध्ये, खूप खूप स्वागत आहे. दोन्ही कॅप्टननी यायचंय. 5 षटकांचा सामना असणार आहे. मयूर खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर एक बलाढ्य संघ मध्ये ज्या संघाची ख्याती आहे गोरसई गाव, चौरे टीमचे कर्णधार सतीश ठाकरे आपले खूप खूप स्वागत आहे. टॉस होईल, 5 षटकांचा सामना असणार आहे. टॉस झाल्यानंतर आमचा एक अनोखा या ठिकाणी उपक्रम आहे. दोघांना एक सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. आमचे मान्यवर टॉस करतील. 5 षटकांचा सामना कॉलिंग मयूर करणार आहे. जय बजरंग गोरसई संघाचे कॅप्टन. मयूरचं म्हणणं आहे छापा, मात्र टॉस जिंकलेला आहे तो चौरे संघ कर्णधाराने. मान्यवरांनी थांबायचं आहे, फक्त आम्ही ओपिनियन घेतो. नाणेफेक जिंकलेली आहे, 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार. 5 षटकांचा सामना आहे आणि सकाळचा क्षेत्र असल्यामुळे थोडं बॅटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो, म्हणून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. मग गोरसे संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? 50-55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा गोडसे संघाला. आमचे चांगले बॉलर आहेत नितेश, अतुल. त्यांचा आमचा भरोसा असेल का ते चांगली खेळी करणार म्हणून. कसं वाटलं प्रवेश केल्यानंतर या मैदानात? खूप चांगला असा येथे नियोजन वाटतंय, आयोजन वाटतंय. खूप गेल्या वर्षी सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये खेळलो होतो. ग्राउंड सुद्धा खूप छान आहे आणि खरोखरच इथे आल्यावर असं मन प्रसन्न होते, कुठल्या तरी आपण स्टेडियम मध्ये खेळतोय म्हणून. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मयूर, नाणेफेक तुम्ही हरले, सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. पहिला सामना जिंकायचा असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? जिंकायचं असेल तर समोर पहिल्यांदा आम्ही त्यांच्यासोबत लढतोय आणि जर जिंकायचं असेल तर 60-70 प्लस जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. मयूर, मी असं म्हणणार नाही, कारण गोरसाई संघ म्हटलं की 11 स्टार 11 स्टार असतात. पण तू ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये इनिशियल ओव्हरमध्ये कुणाकडनं अपेक्षा असणार आहे चांगली फलंदाजी? सगळ्यांकडून अपेक्षा असतील, कारण की जर सूरज बाद झाला तर दुसऱ्या फलंदाजांनी जाऊन चांगली कामगिरी करावी आणि संघाला विजयी करून द्यावा. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप शुभेच्छा. पण आमच्या मान्यवरांच्या शुभ असते तुम्हाला एक सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. आमचा एक स्पर्धेचा उपक्रम आहे. आमचे मान्यवर सुरुवातीला एक सन्मान चिन्ह देतील. त्यानंतर आमचे दुसरे जे मान्यवर आहेत ते चौरे संघ कर्णधार यांना सन्मान चिन्ह देतील. येस, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा सामन्यासाठी. आमच्या मान्यवरांचं मी खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यांना विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये, आणि मी घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वैसे डॉक्टर गवली सर. तर हा जो सामना आपण पाहतोय 51 धावांचं एक आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे ताडाली संघाने. आणि या पहिल्या 2 षटकामध्ये एक अप्रतिम सुरुवात झाली होती, त्यानंतर मात्र पलटून वार केलं गेलं आणि एक जबरदस्त गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये, आणि त्याच गुलीच्या बळावर मात्र एक मर्यादित धावसंख्येच्या आतमध्ये रोखलं गेलं. सफल झाला हुकचा फटका खूप छान आहे. आउटफील्ड मध्ये चेंडू फरार होईल, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर जाणार हा दणदणीत चौकार.
ठेवले लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी एक अप्रतिम दर्जेदार चौकार वसूल केले आणि 51 धावांचं आव्हान स्वीकारताना मात्र एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण मानक्युली या संघाची. यानंतर जो सामना होणार आहे टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर आपण निश्चित एक मोठं संघ म्हणून नेहमीच दबदबा निर्माण असतोय. गोरसे गाव जर म्हटलं टेनिस क्रिकेटचं माहेरघर. पंच केले सुपर फटका पाहता पण इन फील्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर बाउंड्री रिजन कडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना तिसऱ्या धावेची मागणी करताना आणि अतिशय वेगात या 3 रन्स कंप्लीट. या 3 धावांनी संघ धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र 8. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली 51 धावांचं लक्ष्य स्वीकारताना. तर मित्रांनो आपण पाहतोय आदर्श 11 क्रिकेट संघ धानिवली यांच्या माध्यमातून आदर्श चषक 2021-6-29 वर्ष आपण पाहतोय. यावेळेस मात्र पाहतोय की हुक करायचं होतं पण एक्झॅक्टली एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या. इथं मात्र निश्चित पहिल्या विकेटचं पतन होतोय. धाव बाद पहिला फलंदाज. होता हुकचा फटका आणि अजून एक जबरदस्त चौकार वसूल करतोय. इथे मात्र फलंदाज व्यासपाता कट केलंय. अतिशय अप्रतिम स्किल ऑफ द विकेट कडचा फटका. चेंडू बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर जाईल काय पाहायचंय. फक्त चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक धावणार. पंचाचा इशारा सीमा पार. अजून एक कदम आता आपण मानक्युली संघाचे ज्या प्रकारे 51 धावांचं आव्हान उभा आहे समोर आणि त्याचा पाठलाग करताना एक जरी विकेट गेला असेल 25 सरासरी पाहिजे ती सरासरी खूप छान पार करताना पाहिला आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-16 असे एक मजबूत धावसंख्या. तर क्रिकेट रसिकाला सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. जेव्हा जेव्हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल षटकारासाठी तर तो जर आपण चेंडू झेलमध्ये कन्व्हर्ट करतायत आमचे क्रिकेट रसिकाला एक आकर्षक कलरफुल टी शर्ट दिला जाईल आदरणीय मनोहर विठ्ठल भोईर सर यांच्या माध्यमातून. तर क्रिकेट रसिकांना सुद्धा निराश होणार नाही. आपण बाहेर जाणाऱ्या चेंडूला पकडायचं आणि टी शर्ट घ्यायचं आहे. यावेळेस मात्र अतिशय तर गोलंदाजाचं नाव सांगायचंय सज्ज होताना. फुल टॉसर अतिशय सुपर स्लॉक स्वीपचा फटका पाहतोय आपण
चेंडू जाईल इथं मात्र फाईन लेग रिजन कडे इशारा का येणार हे पाहायचंय. एका टप्प्याने चेंडू सीमा पार चौकार. मिळाली यावेळेस मात्र पाहतोय आपण प्रश्न विचारला गेलं आणि होय सहमत. पाचीच्या स्वरूपात दुसरा विकेट इथं मात्र मानकिवली संघ फेकतोय. तुझा मानाचा मान घेऊन येतान फक्त या डीजे तर दुसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या जर पहिले आपण धावपल करू तर मात्र 22. एक जबरदस्त सुरुवात आहे. 51 धावाचं लक्ष स्वीकारताना मानकिवली या संघ एक चांगल्या स्थितीमध्ये. इथून मात्र जर ताडाली चांगला सामना जिंकायचा असेल तर मात्र विकेट घेणं गरजेचं आहे. धावाही रोखाव्या लागतील. या स्पर्धा सफल झालाय. वेगवान चेंडू पण लाईन चुकीच्या तळ्या गेली. जय पवार सर इशारा करते तर वाईच्या स्वरूपात अजून एक रन्स ऍड होईल धावपलकामध्ये. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिजे आपण 23. दोऱ्यांच्या टोकाकडनं सज्ज होतोय गोलंदाज मारा करण्यासाठी. राईट आमोर द विकेट. सफल झालाय. फाईन फटका हवेत होता फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये पण चेल घेण्यामध्ये अपयश आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक रन्स कंप्लीट करताना या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 24. व्यासपीठावर पाहू शकता आपण. टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर भिवंडी नव्हे ठाणे नव्हे तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव. नेहमी सातत्याने एक चांगली कामगिरी करणारा गोरसे गावाचा कोहिनूर हिरा म्हणून समजला जातोय सूरज. यावेळेस पाहता अप्रतिम फटका पाहतो आपण. डाऊन द ग्राउंड सरळ चेंडू निघून जाईल सीमा पार. अजून एक दमदार अफलातून चौकार. चा जर विचार केला आपण तर एक नंबर टुर्नामेंट आपण पाहतोय आदर्श चषक 2021. या स्पर्धा चांगला चेंडू सन्मान देऊन फक्त चेंडूला पुश केले. चेंडू मिड ऑनला सहीपर्यंत वेळ होती एक रन्स कंप्लीट करण्याची. तर या एका धावेने 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण की जी धावसंख्या इथं मात्र आहे 29 आणि प्लस 1 धावा मी पेनल्टीची ऍड करतोय. सुधारित धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र धावपलकर धावा आहेत त्या 30. इथून मात्र एक सोपं समीकरण सामना जिंकण्यासाठी कारण की 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 21 धावेची आवश्यकता असेल. असं वाटलं होतं की ताडाली एक ग्रामीण भिवंडीतलं एक मोठं संघ आहे पण इथं मात्र मानकिवली संघाने काय सुपर अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळालं. प्रथम गोलंदाजी करताना पाहिलं आपण पहिल्या 2 षटकामध्ये खूप खराब सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. शेवटच्या 3 षटकामध्ये रोखून ठेवलंय ताडाली संघाला. त्यानंतर मात्र जेव्हा 51 धावाचं लक्ष स्वीकारायचं होतं तेव्हा मात्र आक्रमण केलंय आणि पहिल्या 2 षटकापर्यंत जर पाहिलं आपण 15 धावाची सरासरी पूर्ण करताना 30 धावा धावपलकावर लावल्या गेल्या. इथून मात्र 18 चेंडू आणि फक्त 21 धावेची आवश्यकता मानकिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या सामन्यामध्ये वरप संघाने काय जबरदस्त परफॉर्मन्स केलं त्याच्या माध्यमातून खास विकास अप्रतिम काय फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये एक मोठ्या संघाचं स्वप्न भंग केले हा चषक जिंकण्याचं. तो म्हणजे संजय स्पोर्ट सावध या संघाकडे किरण पाटील सारखा एक तगडा गोलंदाज ठाणे डिस्ट्रिक्ट जर विचार केला एक वेगवान गोलंदाजाची ओळख होती. पहिल्या 3 षटकापर्यंत असं वाटलं होतं की वरप संघ बॅकफुटला आहे पण शेवटच्या 2 षटकामध्ये चौफेर फटकेबाजी विकासच्या बॅटमधून नाबाद 44 धावा आणि त्या किडीच्या बळावर एक मोठं आव्हान उभं केलं होतं आणि त्याचा परिणाम पाहिला आपण की जेव्हा सावधा संघ लक्षाचा पाठलाग करत होता एका ढेपाळलेली फलंदाजी पाहिली आणि एक मोठा पराभव स्वीकारावं लागलं.
त्यानंतर मात्र आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय आपण. यश पात्र आडव्या फटका पाहतोय आपण. डिफेंड विकेट डिजिनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोडणं केलं. इथं मात्र सहज 2 रन्स कंप्लीट करताना या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 32. आता मात्र हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना इथं मात्र मानकिवली हा संघ एक जबरदस्त फटकेबाजी पाहतोय आपण. खास क्रमांक सलामीचा फलंदाज पंकज अजून खेळपट्टीवर आहे. आतापर्यंत 3 चौकार पंकजच्या बॅटमधून आपण पाहिले. यश मात्र फक्त पुश केला होता मिड ऑनला आणि तोपर्यंत मात्र सहज संधी होती 1 रन्स कंप्लीट करण्याची. माहिती आहे की घाई करणं योग्य नाही आहे आणि घाई करण्याची आवश्यकता नाही आहे या संघाला. ज्या प्रकारे एक छोटंसं लक्ष आता मात्र समोर उडलेलं आहे. गोलंदाज सज्ज होताना राईटामोर विकेट. यावेळेस पात्रा फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करायचं होतं. ॲक्च्युली काय घडलं पाहिजे. अतिशय वेगात 1 रन्स कंप्लीट करताना या एका धावेनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना 34. सामन्याचे पंच अभय सर आणि टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर जय पवार. नो डाऊट गवली सरांनी वारंवार उल्लेख केला जय पवार सर यांच्याबद्दल. कमी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक मोठी छाप ज्यांनी सोडली. या फुल टॉसवर हा फटका पाहतोय आपण. फटका फसेल काय. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू फरार होईल स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार हा चौकार. मात्र पाहतोय आपण की एक जबरदस्त फलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तडाली संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होताना राईटामोर विकेट. शॉट्स पाहता चांगला चेंडू पूर्ण संबंध देऊन फक्त चेंडूला पुश केले शॉर्ट कव्हर रिजनकडे आणि अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 39. फक्त इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. तब्बल 8 विकेटनी सामना जिंकेल काय इथं मात्र पाहायचं आहे. गोलंदाज सज्ज होताना राईटामोर विकेट. स्वतः फुल टॉसवर घेऊन फटका ऑन ड्राईव्ह पाहतोय पण वाईड स्पीड विकेट रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम तालमेल पाहायला मिळालं आणि 2 रन्स इथे मात्र कंप्लीट होताना आपण पाहतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या 41 41. तर निश्चित आपण टाइम आउट घेऊया ड्रिंक्स साठी. यस ब्रेक असणार आहे रिंग सेटवर. वामनजी भोईर आपण कृपया संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी आमची ऑर्गनायझिंग कमिटी. मित्र आपण आदर्श चषक 2021 म्हणजे वर्ष 29 हा वर्ष आपण पाहतोय. एक अप्रतिम गाव आणि आदर्श गाव याला का म्हटलं जाते की या गावाची आम्ही वारंवार उल्लेख करतोय की या गावामध्ये जर पाहिलं पण प्रत्येक घरामध्ये एक गव्हर्नमेंट सर्वंट आणि उच्च हाय क्वालिटीचे शिक्षण घेत असलेला गाव आहे. आणि मी तर म्हणेन की गवली सर ज्या प्रकारे आपण उल्लेख करतोय यस मित्रांनो आम्ही या ठिकाणी एक मेगा सत्कार करणार आहोत. कारण भिवंडी तालुका नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याने एक अष्टपैलूत आपलं सिद्ध केलेले सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून आता मैदानावर उपस्थित आहेत सूरज खेणे. सूरज खेणे यांचा या ठिकाणी मेगा सत्कार केला जाणार आहे. खास करून आदर्श 11 क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ धानवीच्या वतीने सूरज खेणे आपण यायचं आहे. अभिमन्यूजी भोईर आपण यायचं आहे. आता आपल्या शुभ हस्ते त्यांचा एक आपण आणि कक्षामध्ये या ठिकाणी मेगा सत्कार केला जाणार आहे. सूरज खेणे वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर एक तालुका नव्हे तर जिल्ह्यातील हा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणे सूरज खेणे. अभिमन्यूजी खेणे सूरज खेणेचा एक जोरदार मेगा सत्कार केला त्यासाठी शाल त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षण सन्मान चिन्ह देऊन सूरज खेणे हा जो खेळाडू आहे अष्टपैलू खेळ सन्मान केला जातोय सत्कार केला जातोय. सूरज खेणे हे सन्मान चिन्ह बघितलं नक्कीच आठवण होईल की सन्मान धानिवली या ठिकाणी झाला होता. निश्चित बरोबर सूरज खेणे या तुझ्यासाठी पुन्हा एकदा पुढचं जी वाटचाल आहे त्यासाठी आदर्श 11 धानिवली संघाकडून
खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. पंतांनी सामना सुरू करायचा आहे. तर पाहतोय आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावाचं लक्ष्य स्वीकारताना इथं मात्र एक सोपं समीकरण 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10 धावेची आवश्यकता असेल. तर गोलंदाज सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं आणि खेळण्यासाठी फलंदाज समोर काय अप्रतिम कामगिरी करतोय पंकज आणि जितेश. गती परिवर्तन कट केले चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजनकडे अतिशय वेगात चेंडू बाउंड्री लाईनकडे सरकताना पाहतोय. दुरून क्षेत्ररक्षक येतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र संधी होती सहज या 2 रन्स कंप्लीट करण्याची. या 2 धावेने संघात धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 43. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र फक्त आणि फक्त 8 धावेची आवश्यकता असेल. एक जबरदस्त सामना पाहायला मिळाला नाही. अपेक्षा खूप होती की हा सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल काय. याच पाहता चांगला चेंडू सन्मान दिले, फक्त चेंडूला पुश केले, धोका होऊ शकतोय. पंचाचा बोट आकाशाकडे आणि इथं मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. धाव बाद. काय गोरसे गावाचा एक बुलंद हार्ट ऑफ गोरसे म्हणून ज्याचं नेहमी आम्ही सातत्याने सांगतोय, कुल मॅन म्हणून ज्याचा उल्लेख केला जातोय. हरेश, आपलं स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. तर टाळ्यांचा आवाज आपण पाहतोय की पंकज ज्या प्रकारे फटकेबाजी करत होता तो मात्र बाद होतोय. एक अतिशय छान कामगिरी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आपल्या संघाला विजया चौड नेऊन ठेवलेलं आहे. आता मला किती चेंडूमध्ये विजय साजरा करायला पाहिजे. या स्पाता क्लास फटका पाहतोय आपण ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात वाईडिस डिप मिड ऑफला चेंडू ट्रायल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करताना धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 44. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता असेल आणि या चेंडूचा विचार केला आपण 9 चेंडू 7 असं एक सोपं समीकरण. पण क्रिकेटमध्ये माझ्यासोबत पांडे आहे, दानिवली संघाचा एक महान खेळाडू आणि तोपर्यंत मात्र प्रत्येक सिंगल पूर्ण करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 45. आदर्श 11 धानिवली मुरबाड ग्रामीणचा एक नंबर संघ आहे आणि यावर्षीची सुरुवात काय अप्रतिम पाहायला मिळाली होती. धडाकेबाज चषक म्हणजे मुरबाड तालुका ग्रामीणचा एक मेगा इव्हेंट आपण पाहतोय. दोनच टुर्नामेंट मुरबाड ग्रामीणमध्ये, एक आदर्श चषक त्यानंतर धडाकेबाज. या स्पर्धा स्विचिट करायचं होतं पण चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट करताना आणि धडाकेबाज चषक नाव कोरलं होतं. या चषकावर आदर्श 11 धानिवले संघाने आणि गवली सर, मी आदर्श चषक 11 संघाचा एक इतिहास सांगतोय की यावर्षी धडाकेबाज चषक कृष्ण सातपुते सारख्या फलंदाजाला रोखून ठेवलं होते. गोलंदाज के यांनी कौतुक करावं लागेल. गोलंदाज सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं राईट आर्म द विकेट. श्वास पात्र पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह डीप मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि परत एक सिंगल कंप्लीट करताना आणि याचबरोबर पाहतोय आपण षटकाची समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावाचं लक्ष्य स्वीकारताना धावसंख्या 47. आता मात्र 4 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. चला वेळ कमी घ्या, आपण टीम मीटिंग घेऊ नका जास्त. क्रिकेट रसिकाला सुवर्ण संधी आहे. आदरणीय सन्माननीय मनोहर विठ्ठल भोईर सर यांच्या माध्यमातून जो चेंडू षटकर जाईल सिमरिसच्या बाहेर, कुठल्याही क्रिकेट रसिकाने तो चेंडू जर जेलमध्ये कन्वर्ट केलं तर एक कलरफुल टी शर्ट देण्यात येईल. आदरणीय मनोहर विठ्ठल भोईर सर यांच्या माध्यमातून अंतिम षटक 4 धावेची आवश्यकता इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. यानंतर मात्र एक अप्रतिम फाईट पाहायला मिळणार आहे, कारण की टेनिस क्रिकेटचं जर आपण ठाणे ग्रामीणचं एक पुस्तक उघडलं त्या पुस्तकामध्ये जयबजरंग गोडसे या संघाचं एक मोठं नाव आपल्याला वाचायला मिळणार आणि तोच संघ इथं मात्र पाहतोय आपण की पहिल्या फेरीतला पहिल्या सामन्यासाठी लढत देईल. चला आपण वेळ कमी घ्या. या स्पर्धेत थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता. टेन क्रिक कुंडल मात्रे आणि संपूर्ण टेक्निकल
टीमच्या माध्यमातून आणि खास शेवटचा दिवस जो असणार आहे मुरबाड ट्रिपलेस केबल तिसई केबल आणि ऑल ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आपण केबलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. तर गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्रणित. एक चांगली गोलंदाजी करेल का इथून मात्र पाहिजे प्रणित. 4 धावा रोखायचे आहेत. पहिला चेंडू ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता हवेत आहे पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही आहे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना आणि इथून मात्र फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 49, 5 चेंडू 2 असं समीकरण. भिवंडी ग्रामीण क्रिकेटचा एक चांगला संघ मात्र पहिल्या फेरीमध्ये पराभवाच्या छायाकडे वळताना गती परिवर्तन पुश केले. एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र परत एक सिंगल. 50 आकडा पार केलेले फक्त आणि फक्त 1 पाऊल इथं मात्र दूर आहे विजय साजरा करण्यासाठी. एका धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पात्र हवेत आहे आणि या चेंडू खाली क्षेत्ररक्षक तर फलंदाज बाद होतोय. सज्ज होताना गोलंदाज प्रणित. एका धावेची आवश्यकता आता मात्र पाहतोय आपण शेजारी वाढलेले आहेत. प्रणित राईट आर्म ऑफ द विकेट. यास पात्र पंच केले आणि विजयी फटका पाहतोय आपण. विजय साकारतोय मानकिवली या संघ. एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालं तर सामनावीर ठरलेला आहे ज्यांनी अप्रतिम एक चांगली दर्जेदार फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघासाठी